नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 19 मे रोजीचं जे काही लेक्चर आहे ते इथं अभ्यासणार आहोत. बघा मित्रांनो, तुम्हाला जर आपल्या जे काही वेगवेगळ्या बॅचेस आहे तर त्यावर जर डिस्काउंट पाहिजे असेल 10% पर्यंत, तर तुम्ही एक कुपन यूज करा, अभ्यास नावाचं. ठीक आहे, तर अभ्यास नावाचं कुपन तुम्ही यूज करा. हे अभ्यास नावाचं कुपन तुम्ही यूज केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक बॅचेसवर 10% पर्यंत डिस्काउंट जे आहे ते मिळून जाईल. जे आता फी आहे तर ती अजून 10% कमी होऊन जाईल आणि तुम्हाला अजून डिस्काउंट मिळून जाईल. तर बघा मित्रांनो, बॅचेस कोणकोणते आहे हे एकदा बघून घेऊया. MPSC राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅच आहे. ऑलरेडी 50% डिस्काउंटमध्ये बॅच सुरू आहे. त्यावर अजून 10% ॲडिशनल डिस्काउंट जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. मग आपण जर बघितलं तर सध्या या बॅचची फी 5,000 रुपये आहे. जर बघितलं तर प्री मेन्स आणि इंटरव्ह्यूची तयारी करून घेतली जाणार आहे. त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री नावाची बॅच आहे. त्याचबरोबर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी फाउंडेशन बॅच 2.0 आणि यशस्वी बॅच जे आहे त्या तुम्हाला बघायला मिळणार आहे आपल्या ॲप्लिकेशनवर. बघा, जी काही घटक पूर्व परीक्षा आहे त्यासाठी विजेता बॅच रिव्हिजन बॅच असणार आहे आणि लक्ष्य बॅच जी आहे ती डिटेल स्वरूपाची बॅच आहे. तर रिव्हिजन बॅच जी आहे मित्रांनो ही, तर हिचे लेक्चर जे आहे आजपासून मी इकॉनॉमिक्स जे आहे तर ते आपल्या बॅचमध्ये सुरू करणार आहे. ज्यांनी बॅच घेतलेली आहे त्यांनी लेक्चर अटेंड करायला विसरू नका. अभ्यास मित्राचा हा नोट्स पॅक आहे जो तुम्ही परचेस करायचा आहे ॲप्लिकेशनवर जाऊन. यामध्ये तुम्हाला सगळ्या विषयाच्या नोट्स बघायला मिळेल. तर बघा, सगळ्यांनी अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. सुरुवात करूया आपण 19 मे रोजीचं सेशन. बघा, पहिला क्वेश्चन आहे, जागतिक अन्न पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? तर जागतिक अन्न पुरस्कार 2025 जो आहे तो मारियांगेला हंगरिया यांना मिळालेला आहे. बघा मित्रांनो, जागतिक अन्न पुरस्कार मारियांगेला हंगरिया यांना जैविक नायट्रोजन स्थिरीकरणावरील जो काही संशोधन आहे त्यांचं त्यासाठी देण्यात आलेलं आहे. तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल की जे काही नायट्रोजनचं संशोधन आहे, ठीक आहे, नायट्रोजनचं स्थिरीकरण आहे ते वनस्पतीसाठी फार गरजेचं असतं. म्हणजे नायट्रोजन वनस्पतीला मिळाला पाहिजे, पण वातावरणातून डायरेक्ट नायट्रोजन जो आहे तो वनस्पतीला मिळत नाही. मग तो कशा प्रकारे वनस्पतीपर्यंत पोहोचवला जातो? तर काही आपण जर बघितलं सूक्ष्मजीव तो नायट्रोजन जो आहे तो वनस्पतीपर्यंत पोहोचवत असतात. ॲनाबिना, नॉसडॉक, ठीक आहे, तर हे सूक्ष्मजीव आहे. तर याबाबतचं संशोधन जे आहे नायट्रोजन स्थिरीकरणाबाबतचं, जैविक नायट्रोजन स्थिरीकरणाबाबतचं, तर ते मारियांगेला हंगरिया यांनी केलं होतं आणि त्यामुळे त्यांना 2025 मध्ये जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. जागतिक अन्न पुरस्काराची सुरुवात कशी झाली? खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. 1986 ला आपण जर बघितलं, नॉर्मन बॉरलॉग तुम्हाला व्यक्ती माहित असेल, जागतिक हरित क्रांतीचे जनक, तर यांना 1986 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता आणि त्यांनी असं सांगितलं होतं की एक आपण जागतिक अन्न पुरस्कार जो आहे तर तो सुरू करायला पाहिजे. हा पुरस्कार अन्न आणि कृषी क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. यानंतर पुढे जाऊया, अजून काही पुरस्कार आणि त्यांचे विजेते बघूया. 34वा सरस्वती सन्मान भद्रेश दास यांना मिळाला. ॲबेल पुरस्कार मसाकी काशीवारा यांना मिळालेला आहे. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार इंग्रजी भाषेसाठी अनिसूर रहमान यांना मिळाला. संगीत कलानिधी पुरस्कार RK श्रीराम कुमार यांना मिळालेला आहे. स्टॉकहोम वॉटर प्राइज गुंटेर ब्लाशेल यांना मिळालेला आहे. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 विनोद कुमार शुक्ला यांना मिळालेला आहे. युनायटेड किंगडम सरकारचा जीवन गौरव पुरस्कार 2025 चिरंजीवी यांना मिळाला. प्रवाह आणि सारथी इनिशिएटिव्ह साठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मिळाला. नॉर्वेचे हॉलबर्ग प्राइज जे आहे ते गायत्री चक्रवर्ती स्पिवॉक यांना मिळालं. एंजेला स्वामी MSS युनिव्हर्स 2025 बनल्या आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 राम सुतार यांना मिळालेला आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन, राष्ट्रीय डेंग्यू दिवस 2025 कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय डेंग्यू दिवस जो आहे मित्रांनो तो 16 मे रोजी सेलिब्रेट केला जातो. तर 16 मे ला राष्ट्रीय डेंग्यू दिवस सेलिब्रेट केला जातो. मग डेंग्यूचा जो काही विषाणू आहे त्याचं नाव आणि डेंग्यूचा जो काही व्हेक्टर आहे म्हणजे एक माशी, ती डेंग्यूच्या विषाणूचा प्रसार जे आहे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करत असते. तर विषाणूचं नाव, ऑफिशियल नाव आणि जो काही व्हेक्टर आहे म्हणजे वाहक किंवा आपण कारक त्याला म्हणूया, वाहकच म्हणूया, तर या दोघांची नावं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे.
हा तुमचा आजच्या लेक्चरचा टेस्ट क्वेश्चन 1 आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर माहित नसेल तर थोडं सर्च करा. म्हणजे हा जर क्वेश्चन उद्या जाऊन परीक्षेमध्ये विचारण्यात आला तर मग तुम्हाला असं लक्षात येईल की सरांनी टेस्ट क्वेश्चन दिला होता आणि आपण याचं असं उत्तर दिलं होतं. तर या वर्षीची थीम आहे मित्रांनो, ऍक्ट अर्ली, प्रिव्हेंट डेंग्यू, क्लीन एन्व्हायरमेंट, हेल्दी लाईफ. तर अशी थीम आहे. डेंग्यूचा प्रसार का होतो, का नाही, कोणता, आपण जर बघितलं तर कशा प्रकारे डेंग्यूचा प्रसार होतो याचा लोकांमध्ये प्रचार प्रसार करण्यासाठी 16 मे हा जागतिक डेंग्यू दिवस, राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. तर राष्ट्रीय आहे, जागतिक नाही, राष्ट्रीय डेंग्यू दिवस. यानंतर भारताचे पहिले मानवयुक्त खोल महासागरी मोहीम समुद्रयान कोणत्या संस्थेकडून 2026 अखेर सुरू केली जाईल. तर बघा मित्रांनो, मत्स्य 6000 नावाची एक बोट एक पाणबुडी तुम्ही इथं बघत असाल. नाव काय आहे तर मत्स्य 6000. आता ही जी पाणबुडी आहे ती 3 समुद्री खलाशांना काय घेऊन जाणार आहे तर समुद्राच्या तळाशी घेऊन जाणार आहे. 6000 मीटर खोल म्हणजे 6 किलोमीटर खोल. तर आपण जर बघितलं तर हे जे मिशन आहे, जसं की आपण जर बघितलं गगनयान मिशन इस्रो कडून राबवलं जातं, तसं समुद्रयान मिशन कोणामार्फत राबवलं जाणार आहे तर समुद्रयान मिशन जे आहे मित्रांनो तर ते राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था जी आहे तिच्या मार्फत राबवलं जाणार आहे. तर अत्यंत महत्वाचं मिशन आहे बघा. 6000 मीटर खोलीपर्यंत जाणार आहे आपण. 2026 अखेरीस 3 इथं खलाशी या मिशन साठी निवडण्यात येणार आहे. मत्स्य नावाची पाणबुडी जी आहे मत्स्य 6000 नावाची ती आपण इथं बनवलेली आहे. राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था जी आहे तिला नॉइट असं आपण सुद्धा म्हणू शकतो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी. तर ही जी संस्था मित्रांनो हिची स्थापना नोव्हेंबर 1993 मध्ये करण्यात आली होती. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत ही संस्था काम करते. चेन्नई तामिळनाडू मध्ये हिचं मुख्यालय आहे. सध्याचे अध्यक्ष आहे प्राध्यापक बालाजी रामकृष्णन. पुढचा क्वेश्चन, मे 2025 मध्ये भारताने ड्रोन हल्ल्यांना तोंड देण्यासाठी स्वदेशी प्रणाली भार्गवास्त्रची यशस्वी चाचणी कुठे केली. तर तुम्हाला माहित असेल की आपण ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून बरेचसे जे काही ड्रोन आहे टर्किश स्वस्त, ठीक आहे, हलके ड्रोन जे आहे ते भारताच्या दिशेने पाठवले होते. मग त्यांच्यासाठी आपण आपले जे काही मिसाईल्स आहे, चांगले चांगले मिसाईल जे आहे जसं की S-400 एअर डिफेन्स सिस्टमचा वापर केला. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आकाश एअर डिफेन्स सिस्टमचा वापर केला. मग हे यांच्या माध्यमातून जे मिसाईल आपण हिट करतो ड्रोनला तर त्याला आपल्याला खूप कॉस्ट येते. 7 ते 10 लाख रुपये एक मिसाईलची कॉस्ट असते. मग ही कॉस्ट कमी होण्यासाठी आपण खास करून ड्रोनला पाडण्यासाठी भार्गवास्त्र नावाचं एक आपण जर बघितलं तर शस्त्र जे आहे ते तयार केलेलं आहे. आणि याच्या अलीकडे चाचणी जी आहे तर ती गोपाळपूर ओडिशामध्ये करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर ओडिशामध्ये गोपाळपूर सीवर्ड फायरिंग रेंज या ठिकाणी आपण जर बघितलं भार्गवास्त्र अँटी ड्रोन सिस्टमची यशस्वी चाचणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. तर अँटी ड्रोन असणार आहे. मग तुम्हाला समजू शकता तुम्ही याचं काम काय असणार आहे तर काही सेकंदातच ड्रोनच्या झुंडी नष्ट करणे हे याचं काम असणार आहे. ही प्रणाली नागपूरमध्ये असणारी सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड यांनी विकसित केलेली आहे. यानंतर पुढे जाऊया 5वा क्वेश्चन, जगातील पहिल्या व्यावसायिक ई-मिथेनॉल प्लांटचं उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर ई-मिथेनॉल प्लांट जो आहे जो पर्यावरणाच्या दृष्टीने चांगला असा मिथेनॉल या ठिकाणी बनवला जाणार आहे आणि तो जो काही प्रायव्हेट कंपनीज वगैरे असतात तर त्यांना प्रोव्हाइड केला जाणार आहे. तर अशा प्रकारचा जगातील पहिला व्यावसायिक ई-मिथेनॉल प्लांट जो आहे तो कैसो डेन्मार्क मध्ये बनवला जात आहे. कुठं तर कैसो डेन्मार्क मध्ये 3 मे 2025 रोजी इथं तो सुरू झालेला आहे. हा दरवर्षी 42,000 मेट्रिक टन ई-मिथेनॉल जो आहे तो तयार करेल. आपण जर बघितलं तर इथं अक्षय ऊर्जा, बायोगॅस प्लांट, कचरा जाळण्यापासून मिळवलेला जो काही कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जाईल. ठीक आहे, मिथेनॉल लक्षात ठेवा की इथं ई-मिथेनॉल तयार केलं जाईल. कैसो डेन्मार्क मध्ये हा प्लांट जो आहे तो सुरू झालेला आहे. डेन्मार्क कुठे येतो तो युरोपमध्ये येतो. कोपनहेगन ही राजधानी आहे. क्रोन हे चलन आहे. मेटे फ्रेडरिक्सेन हे पंतप्रधान आहे. शेजारी आपल्याला डेन्मार्कच्या जर्मनी, स्वीडन, नॉर्वे हे देश बघायला मिळतात. तर कोपनहेगन इथं तुम्ही बघू शकता ही डेन्मार्कची काय आहे राजधानी आहे. यानंतर समावेश शिखर परिषद 2025 जी आहे तर ती कुठे आयोजित करण्यात आली होती. तर आपण जर बघितलं तर समावेश शिखर परिषद जी आहे तर ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आता ही जी काही परिषद आहे हिचा उद्देश काय हे समजून घेऊ पहिले. तर सर्व समावेशक विकास जो आहे तर त्याला चालना देणे आणि दिव्यांग व्यक्तीसाठी
डिजिटल सामग्री अधिक सुलभ करणे. आता सर्वसमावेशक विकास काय मित्रांनो, तर हे तुम्हाला थोडं सांगून देतो. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने विकास करायचा की ज्यामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेला बूस्ट भेटला पाहिजे, शिक्षण लोकांना मिळालं पाहिजे, आरोग्याच्या सुविधा मिळायला पाहिजे, रस्ते, रेल्वे, वाहतुकीची साधनं बनायला पाहिजे, त्याचबरोबर पर्यावरणाला नुकसान नाही झालं पाहिजे. याला म्हटलं तर सर्वसमावेशक विकास. आणि सर्वसमावेशक विकास जे आहे तर त्याला चालना देणे आणि दिव्यांग व्यक्तीसाठी डिजिटल सामग्री अधिक सुलभ करणे, हा या जागतिक सुलभता जागरूकता आपण जर बघितलं तर हा या समावेशक शिखर परिषदेचा मेन उद्देश आहे. तर समावेशक शिखर परिषद कशासाठी आयोजित करण्यात आली होती हे तुम्हाला आता समजलं असेल. जागतिक सुलभता जागरूकता दिन जो आहे तो 15 मे 2025 रोजी आपण जर बघितलं तर आयोजित या दिनाचं औचित्य साधून ही परिषद जी आहे तर ती आयोजित करण्यात आली होती. कुठं तर नवी दिल्ली या ठिकाणी. 7वा क्वेश्चन आहे बघा, आसाममध्ये एआय अँकर अंकिता कोणी सुरू केली? आसाममध्ये एआय अँकर अंकिता जी आहे ती हेमंत बिस्वा शर्मा यांनी सुरू केली होती. तर बघा मित्रांनो, एआय अँकर आहे म्हणजे खरी नाही खोटी आहे, आर्टिफिशियल आहे. तर हिने पहिलाच आपला निर्णय जो आहे तो काय दिलेला आहे, तर हिने पहिलाच माहिती जी आहे, अँकर आहे, न्यूज रिपोर्टर जे असतात तशा प्रकारचे अँकर आहे, तिने आपली पहिलीच माहिती काय दिली तर तिने सांगितलं की दिब्रुगड विमानतळाचं नाव आता भूपेन हजारिका विमानतळ करण्यात आलेलं आहे. हे आपण मागच्याच लेक्चरमध्ये बघितलं होतं ही न्यूज, तर तिने पहिलीच न्यूज ही दिलेली आहे. तर हेमंत बिस्वा शर्मा यांनी अलीकडे एआय अँकरला लॉन्च केलेला आहे. तर डिजिटल प्रशासन नागरिकांशी थेट संवाद वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस 2025 कधी साजरा केला जातो? तो आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस सुद्धा 16 मे रोजी सेलिब्रेट केला जातो. जागतिक डेंग्यू दिवस, राष्ट्रीय डेंग्यू दिवस सुद्धा 16 मे रोजी सेलिब्रेट केला जातो. तर 1960 मध्ये फिजिसिस्ट थिओडर मेनन यांनी लेझरचा वापर करून पहिली शस्त्रक्रिया केली होती आणि त्या शस्त्रक्रियेला लक्षात ठेवण्यासाठी 16 मे हा जो दिवस होता त्या दिवशी त्यांनी शस्त्रक्रिया केली 16 मे 1960 ला. तर तो जो दिवस होतो 16 मे तो लक्षात ठेवण्यासाठी त्याला प्रकाश दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो, इंटरनॅशनल लाईट डे. आपण जर बघितलं तर यावर्षी थीम आहे लाईट, इनोव्हेशन अँड सोसायटी. बघा 9वा क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये एप्रिल महिन्यासाठी आयसीसी महिला खेळाडू म्हणून कुणाची निवड झाली आहे? तर बघा मित्रांनो, मे 2025 मध्ये एप्रिल महिन्यासाठी आयसीसी महिला खेळाडू म्हणून कॅथरीन ब्राइस हिची निवड झालेली आहे. नेदरलँडची ही खेळाडू आहे कॅथरीन ब्राइस. तर बघा आपण प्लेअर ऑफ द मंथ बघितला होता, आता आपण वुमन ऑफ द मंथ बघितलेला आहे एप्रिल महिन्यासाठी. आयसीसी वुमन ऑफ द मंथ आणि आयसीसी मेन्स ऑफ द मंथ जो आहे एप्रिलचा तर तो आपण बघितला होता. जर तुम्हाला लक्षात असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. बांगलादेशचा एक खेळाडू आहे, झिम्बाब्वे विरुद्ध त्याने ऑलराऊंडर भूमिका जी आहे ती निभावली होती. 10वा क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये 86वे भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर 86वे भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर जे आहे ते LR श्रीहरी बनलेले आहे. तर बघा मित्रांनो, LR श्रीहरी यांनी UAE मध्ये एक माग जी काही टुर्नामेंट आहे ती आयोजित करण्यात आली होती आणि आपण जर बघितलं तर त्यांनी त्या टुर्नामेंटमध्ये ग्रँडमास्टर आपण जर बघितलं तर ते बनलेले आहे. ग्रँडमास्टर कुणाला म्हटलं जातं तर बुद्धिबळामध्ये एक विशिष्ट पॉईंट जे आहे मॅच जिंकत गाठल्यानंतर त्या व्यक्तीला ग्रँडमास्टर म्हणून ओळखलं जातं. तर आता क्रीडा विषयक प्रश्न होता, मग क्रीडा स्पर्धा आपण इथं बघून घेऊया. इंडियन सुपर लीग ISL 2024-25 चा विजेता संघ कोण राहिलेला आहे तर मोहन बागान सुपर जायंट्स यांनी बेंगळुरू FC चा पराभव केला. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कोणी जिंकली? भारताने. कोणाचा पराभव केला? न्यूझीलंडचा. 6वे आशियाई महिला कबड्डी विजेतेपद जे आहे 2025 ते भारताने जिंकले, इराणचा पराभव केला. जागतिक ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप जी आहे 2025 ती प्रणव व्यंकटेशने जिंकली. रणजी ट्रॉफी जी आहे ती विदर्भाने जिंकली. तिसरी साबा म्हणजे साऊथ एशियन बास्केटबॉल असोसिएशनची चॅम्पियनशिप भारताने जिंकली. विजय हजारे ट्रॉफी जी आहे ती कर्नाटकने जिंकली मित्रांनो. आर प्रज्ञानंदने टाटा स्टील मास्टर बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं आणि 33वे संतोष करंडक जे आहे ते पश्चिम बंगालने जिंकलेलं आहे. यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये हेविलेट पॅकार्ड एंटरप्राइजेस इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर आपण जर बघितलं तर हेविलेट पॅकार्ड एंटरप्राइजेस नावाची एक संस्था आहे, एक कंपनी आहे,
तर तिचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष बनलेले आहे भावना अग्रवाल. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर ही जी कंपनी आहे एक IT कंपनी आपण हिला म्हणू शकतो. आपण जर बघितलं तर सर्व्हर, स्टोरेज, नेटवर्किंग, क्लाउड कम्प्युटिंग अशा प्रकारच्या IT सेवा जी आहे देणारी ही कंपनी आहे. 7 एप्रिल 2015 ला स्थापना झाली होती. बेंगलुरू कर्नाटकमध्ये मुख्यालय आहे. 12वा क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये रेन्यू पॉवरने भारतातील सगळ्यात मोठ्या अक्षय ऊर्जा संकुलाचं उद्घाटन कुठे केलं? तर रेन्यू पॉवर नावाची कंपनी आहे. त्यांनी अक्षय ऊर्जा संकुल म्हणजे काय मित्रांनो, तर सिंपल ज्या ठिकाणी आपल्याला पवनचक्क्या बघायला मिळतील, ज्या ठिकाणी आपल्याला सोलार पॅनल्स बघायला मिळतील, तर अशा प्रकारे एक एरिया असणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या प्रकारच्या अक्षय ऊर्जा जी आहे, म्हणजे जे काही आपण जर बघितलं तर आपण असं म्हणू शकतो सूर्याच्या किंवा निसर्गाच्या माध्यमातून विजेची निर्मिती केली जाणार आहे. तर असं जे काही अक्षय ऊर्जा संकुल जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये बनवलं जाते रेन्यू पॉवर नावाच्या कंपनीच्या माध्यमातून. तर लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश मधील अनंतपूर जिल्ह्यातील बेथपल्ले या गावात रेन्यू पॉवर मार्फत आपण जर बघितलं तर एक अक्षय ऊर्जा संकुल जे आहे ते तयार केले जात आहे. मग आपण जर बघितलं तर हे काय आहे हे मी तुम्हाला समजून सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न केला. या मेगा प्रोजेक्टमध्ये 22,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात आलेली आहे आणि 16 मे 2025 रोजी याचं उद्घाटन झालं होतं. तर अशा प्रकारे आजचं आपलं लेक्चर जे आहे ते इथं क्वेश्चन 12च्या 12 संपले. टेस्ट क्वेश्चन बघा. आपण जर बघितलं तर भारताचे पहिले मानवयुक्त खोल महासागर मोहीम समुद्रयान कोणत्या संघटनेकडून 2026 अखेरीस सुरू झाली हे तुम्हाला सांगायचंय. आणि त्याचबरोबर जे काही भार्गवास्त्र अँटी ड्रोन प्रणाली जी आहे त्याची आपण चाचणी कुठे घेतली हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्या व्यतिरिक्त आपल्या या बॅचेस जर तुम्हाला ऍडमिशन मिळवायचं असेल, या बॅचेसमध्ये अजून डिस्काउंट पाहिजे असेल तर अभ्यास नावाचं कुपन जे आहे ते तुम्हाला यूज करायचं. हे कुपन यूज केल्यानंतर तुम्हाला 10% अजून ऑफ जे आहे ते या बॅचेसमध्ये बघायला मिळणार आहे. तर कुपन कोड यूज करताना काही प्रॉब्लेम वगैरे येत असेल तुम्हाला तर या नंबरवर तुम्ही बिंदास कॉल करू शकता. या दोनपैकी एक नंबरवर हे सगळ्या बॅचेस तुम्ही परचेस करू शकता. त्याचबरोबर नोट्स पॅक सुद्धा परचेस करू शकता. तुम्हाला यासाठी आपला अभ्यास मित्रचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. टेलिग्राम आणि इंस्टाच्या पेज आहे ते फॉलो करायचं आहे. मग थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.